जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरुपौर्णिमा आहे. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. येणारी ही चातुर्मासातील पहिलीच पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरूंचे स्थान हे देवांपेक्षाही वरचे आहे, कारण गुरु आपल्या जीवनात असेल तर योग्य मार्गदर्शन करतो, आध्यात्मिक उन्नती होते आणि योग्य सल्ला गुरु देतात. म्हणूनच गुरूंचे स्थान हे श्रेष्ठ आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्र पारायण करतात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुपौर्णिमेला 14वा आणि 18वा अध्याय का वाचावा, कसा वाचावा आणि याचे काय फायदे होतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. या दिवशी भगवान व्यास यांची जन्मतिथी येत असल्यामुळे व्यासपूजा केली जाते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे. या ग्रंथात 52 अध्याय आणि 7491 इतकी ओवी संख्या आहे. यात ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी विभागणी बघायला मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त श्री गुरुचरित्र वाचन, पारायण आणि नामस्मरण करतात. विशेषतः 14वा आणि 18वा अध्याय वाचण्याची परंपरा अनेक ठिकाणी बघायला मिळते. श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा सद्गुरूंच्या कृपेचे महत्त्व सांगणारा अध्याय मानला जातो. भक्तिभावाने 14वा अध्याय वाचल्यास मनाला शांती मिळते, श्रद्धा दृढ होते आणि सद्गुरूंची कृपा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. 18वा अध्याय हा श्री गुरूंची कृपा, भक्ती आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा देणारा अध्याय मानला जातो. अनेक भक्त इच्छापूर्तीसाठी आणि सद्गुरूंच्या आशीर्वादासाठी 18वा अध्याय श्रद्धेने वाचतात. हा अध्याय वाचण्यासाठी 14वा आणि 18वा अध्याय वाचण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ आणि पवित्र वस्त्रे परिधान करावीत. देवघरात श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती किंवा श्री गुरुचरित्राची पूजा करावी. दिवा लावावा, उदबत्ती लावावी, फुले अर्पण करावीत आणि श्री गणेशाय नमः तसेच गुरुदेव दत्त या नामस्मरणाचा जप करून वाचनास सुरुवात करावी. प्रथम 14वा अध्याय आणि त्यानंतर 18वा अध्याय शांत मनाने वाचावा. वाचन झाल्यावर सद्गुरूंना नमस्कार करून आपल्या मनोकामना प्रार्थनेतून व्यक्त कराव्यात. श्री गुरुदेव दत्त या नामाचा 108 वेळा जप करावा. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा. वाचन हे घाईघाईने करू नये. मन शांत आणि एकाग्र ठेवावे. जर तुम्हाला शक्य असेल तर एका बैठकीत दोन्ही अध्याय वाचावेत, परंतु आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी एका बैठकीत एक अध्याय वाचला तरी देखील चालू शकते. दत्तगुरूंवर श्रद्धा आणि विश्वास हा सर्वात महत्त्वाचा असतो. गुरुपौर्णिमेला श्री गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण विश्वासाने वाचल्यास सद्गुरूंचे स्मरण अधिक दृढ होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचन हे फक्त इच्छापूर्तीसाठी नाही तर सद्गुरूंच्या चरणी भक्ती आणि समर्पण भाव वाढवण्यासाठी करावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्य भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.